या प्रशांत भाऊचे वडील नामदेव बाबा गोलप, तुम्हाला परिचित आहे तुमच्या भागात, तुमच्या गावचं. शेवटचं माझं कीर्तन, शेवटचं बरं का. माझ्या कीर्तनात चाल म्हटली, माझ्या कीर्तनात भैरवी म्हटली. पाचघरला जागराचं कीर्तन होतं. तुझे दारीचा कुत्रा अभंग घेतला होता मी कीर्तनाला, मला आज सुद्धा आठवणीत आहे. चाल म्हटली, माझ्या पटकेची घडी त्यांनी घातली. आम्ही सोबत जेवलो. त्यांना शुगरचा त्रास होता मला असं वाटतं, तरी गोड जेवले पोट बघ. मलाही भरपूर खीर खाऊ घातली. अहो मी म्हटलं मला नको, मला प्रवास करायचा आहे, मला घरी जायचं होतं. नाही नाही खा तुम्ही खीर. मांडीला मांडी लावून जेवले, पोटभर जेवले. माझा पटका म्हटलं द्या आता माझ्याकडे. नाही नाही, स्वतः पिशवीत ठेवला, गाडीत पिशवी आणून ठेवली स्वतः. मला अगोदर म्हटलं तुम्ही निघा आता, रोकडीला त्यांना जायचं होतं 5 घरून रोकड, तुमच्या भागातलीच गावं सांगतोय तू, जा म्हटलं आता. नाही नाही आधी तुम्हाला भेद्या कर. मला बसवलं, मी निघालो आणि मग माझ्या पाठीमागं ते निघाले. गावात पोहोचले, गाडीवरून उतरले ना आपल्या घरी जायचं. भरधाव वेगानं येणाऱ्या वाहनानं त्यांना धडक दिली आणि त्यांना त्या धडकेत आपला प्राण गमवावा लागला. कल्पना सुद्धा नसते पुसटशी, इतकं मरण निष्ठुर आहे. किती इतक्या कठीण कालात आपल्यावर घाला घाले, इतकं मरण निष्ठुर आहे. मला इतका काळ निष्ठुर. पण जेव्हा जेव्हा त्यांची आठवण येईल त्यांचं भजन आठवतं. ते पंढरीला असेल, पाचघरला असेल, जेव्हा केव्हा मी आलो भजनाबद्दलच कायम चिंतन, भजनाबद्दलच कायम चिंतन. हो, काही लोकांना आयुष्याचा अर्थ कळालेला असतो महाराज, फक्त ते जगाला कळू देत नाही. अजूनही काही माणसं असे जगात की ज्यांना कधीच भजन करावं वाटत नाही, नावच घ्यावं वाटत नाही. ते देवाचा द्वेष करतात. त्यांचं भक्तीतलं नाटक आहे. ते कालानुरूप भक्ती करतात. वास्तविक अंतःकरणात भगवंताविषयी काही त्यांच्या प्रेम नाही, ते नाटक आहे त्यांचं. काय कामाला येणार आहे? अरे देवाचा द्वेष करणारी आई होती घरात, सोडून दिली भरतानं. देवाचा द्वेष करणारा भाऊ होता घरात, सोडून दिला बिभीषणानं. आणि देवाचा द्वेष करणारा बाप होता घरात, सोडून दिला प्रल्हादानं. प्रल्हादे जनक विभीषणे प्रल्हादे जनक विभीषणे राजमाता निर्दो हरे देवी राजमाता निर्दो प्रल्हादे